हॅलो विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण मॅथ्स 2 त्याच्यामधला फर्स्ट टॉपिक सिमिलॅरिटी डिस्कशन करणार आहे. मग ह्या सिमिलॅरिटीला प्रत्यक्षात सुरुवात करायच्या अगोदर सुरुवातीला आपण इथे एक ॲक्टिव्हिटी पाहणार आहे. बघा, ह्या ॲक्टिव्हिटीसाठी तुम्हाला तुमच्याकडे एक ग्राफ पेपर पाहिजे, पेन पाहिजे आणि काही ट्रायंगल्स कागदी ट्रायंगल्स कट केलेले पाहिजे. म्हणजे एवढे साहित्य तुम्हाला लागतं. ते आपण ॲक्टिव्हिटी बघू. ओके, ह्या ग्राफ पेपरवरती कोऑर्डिनेट सिस्टम काढलेला आहे. हा जो कागदाचा ट्रायंग्युलर रिजन आहे याला मी आता ट्रायंगलच म्हणणार आहे. दिस इज अ ट्रायंगल ABC. या वर्टेक्सला नाव इथं दिलेलं आहे सोयीसाठी. आता इकडे तर काही देता येणार नाही. ओके, सी मीन्स दिस इज द वर्टेक्स C. ओके, दिस इज द ट्रायंगल ABC. ह्या ट्रायंगलचा मी आता बेस आणि करस्पॉन्डिंग हाईट मेजर करणार आहे. बघा, पहिल्यांदा मी द लेंथ ऑफ दिस BC इट इज 13.5. BCचा जो लेंथ आहे 13.5 सेंटीमीटर. ओके, मग ह्या ट्रायंगलचा जेव्हा आपण BC हे बेस कन्सिडर करतो तेव्हा त्याचा करस्पॉन्डिंग हाईट काय होईल. बघा, करस्पॉन्डिंग हाईट मीन्स त्याच्यासाठी तुम्ही त्याचा जो अपोजिट व्हर्टेक्स आहे, BCचा अपोजिट व्हर्टेक्स आहे A, ह्या व्हर्टेक्सपासून BCला जो समाविष्ट करणारा लाईन आहे तर तो समाविष्ट करणारा लाईन एक्स ॲक्सिस आहे. त्या एक्स ॲक्सिसवरती जो परपेंडिक्युलर सेगमेंट काढता तो परपेंडिक्युलर सेगमेंटचं लेंथ म्हणजेच या BCचा करस्पॉन्डिंग हाईट होईल. मग इथं म्हणजे आपण जे डिस्कशन केलं त्याच्यावरून असं लक्षात येते की हा जो व्हर्टेक्स आहे या A व्हर्टेक्सचा Y कोऑर्डिनेट म्हणजे तो हाईट असणार आहे. बघा, BCचं लेंथ आपण मेजर केलेलं आहे 13.5 सेंटीमीटर. आता मी हाईट मोजतो. हाईट म्हणजे हा A व्हर्टेक्सचा Y कोऑर्डिनेट अँड दॅट इज 7.4. हाईट इज 7.4 सेंटीमीटर. ओके, काय अडचण. नेक्स्ट, ह्या ट्रायंगलचा जो दुसरा साईड आहे AC, हे ACचं लेंथ आपण मेजर करू. या कोऑर्डिनेट सिस्टीमवरती आपण हे मोजू शकतो. 0 इथं आहे. द लेंथ ऑफ दिस साईड AC इज 8 सेंटीमीटर आणि त्याचा करस्पॉन्डिंग हाईट मोजू. ACचा अपोजिट व्हर्टेक्स होईल B आणि B पासून जर तुम्ही AC वरती परपेंडिक्युलर ड्रा केला, मग तो परपेंडिक्युलर ड्रा केला तर त्या परपेंडिक्युलर सेगमेंटचा लेंथ येणार आहे ह्या B पॉईंटचा Y कोऑर्डिनेट अँड दिस वन इज 12.4 सेंटीमीटर. आपण ह्याचा हाईट मेजर केला. ओके, सिमिलरली थर्ड साइड AB, the length of this AB is 12.6 centimeter and its corresponding height is, okay, opposite vertex is a C and the Y coordinate of this point C is a 7.9 centimeter. अशा पद्धतीने तुम्ही या ॲक्टिव्हिटीमध्ये हा जो ट्रायंगल तुम्ही कट केलेला होता त्याचे प्रत्येक साईड मेजर करा आणि त्याचा करस्पॉन्डिंग हाईटसुद्धा मेजर करा. त्यानंतर ह्या ट्रायंगलचा एरिया काढा. एरिया काढत असताना फर्स्ट टाईम तुम्ही AC बेस कन्सिडर करून त्याचा करस्पॉन्डिंग हाईट घ्या. सेकंड टाईम AB बेस कन्सिडर करून करस्पॉन्डिंग हाईट घ्या. थर्ड टाईम BC बेस कन्सिडर करून करस्पॉन्डिंग हाईट घेऊन त्याचा एरिया फाइंड आउट करा. म्हणजे ह्या ट्रायंगलचे तुम्ही एरिया फाइंड आउट करण्यासाठी फॉर्म्युला एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू, यू नो द फॉर्म्युला, एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू फॉर्म्युला 1/2 बेस इंटू हाईट. मग या फॉर्म्युल्यानुसार तुम्ही ह्या ट्रायंगलचे एरिया काढा. यू विल गेट द 3 एरियाज आर अप्रॉक्सिमेटली इक्वल. कारण हा ट्रायंगल एकच असल्यामुळे एरिया सेम मिळायला पाहिजे, पण मोजण्यामध्ये एरर असल्यामुळं तुम्हाला एरिया हे अप्रॉक्सिमेटली इक्वल मिळते. हे झालं याच्यातला एक पार्ट ॲक्टिव्हिटीमधला. सेकंडली आणखीन एक ट्रायंग्युलर रिजन इथं आहे, याला मी ट्रायंगलच म्हणणार आहे. या ट्रायंगलचा एरिया आपण फाइंड आउट करू. ओके, लेट कन्सिडर दिस वन इज अ बेस. आता मी तिन्ही साईड मोजणार नाही एरिया काढण्यासाठी, फक्त एक बेस आणि त्याचं करस्पॉन्डिंग हाईट मोजू. यस, दिस वन इज 7.5 सेंटीमीटर. ओके, अँड
height 7.6 centimeter and the height is 8 centimeter. इथं मी ऑलरेडी लिहिलेलं आहे for this triangle. This is the, suppose let's consider this one is the third triangle, this is the first triangle, this one is the third triangle, and this black one is the second triangle. For this second triangle याचा एरिया काढण्यासाठी बेस मेजर करतो मी. इट इज अ 8.6 centimeter and the corresponding height is a 12.5 centimeter. This one is a second triangle. इथे मी ऑलरेडी लिहिलेलं आहे मेजर करून. तुम्ही सुद्धा या पद्धतीने 3 ट्रायंगल कट करून सेकंडसाठी एक बेस आणि करस्पॉन्डिंग हाईट आणि थर्डसाठी सुद्धा बेस आणि हाईट मेजर करा आणि ह्या दोन्हीचे एरिया फाइंड आउट करा. ओके, हे पिक्चर ऑब्झर्व करा. याच्यामध्ये ट्रायंगल पी क्यू आर आहे, तो डिवाइड केलेला आहे 2 पार्ट्समध्ये. यामध्ये ट्रायंगल पी क्यू एस आणि ट्रायंगल पी एस आर असे 2 पार्ट झाले. ह्या दोन्ही ट्रायंगलचे हाईटच्या संदर्भात तुम्ही विचार करा. व्हॉट इज द हाईट ऑफ these 2 triangles? Okay, think about that. हे पिक्चर ऑब्झर्व करा. याच्यामध्ये हे एक्स ॲक्सिस आणि हा एक जो लाईन आहे ते बोथ आर पॅरलल टू ईच अदर. देर आर 3 ट्रायंगल्स. दिस इज द फर्स्ट, सेकंड अँड द थर्ड. हे तिन्ही ट्रायंगलचे जर तुम्ही पोझिशन ऑब्झर्व केलं तर व्हॉट इज अबाउट द हाईट ऑफ दिस 3 ट्रायंगल्स. हाईट ह्या तिन्हीचं सेम आहे किंवा नाही या संदर्भात तुम्ही विचार करू शकता. बेस म्हणजे हे तिन्ही ट्रायंगलचं बघा, ट्रायंगल व्यवस्थित बघा आणि अनेक ट्रायंगल तुम्हाला दिसत असतील इथं. हा ट्रायंगल याचा एक साईड एक्स ॲक्सिसवरती आहे आणि त्याचा जो ऑपोजिट व्हर्टेक्स आहे तो पॅरलल लाईनवरती आहे. इन द याच्या संदर्भात तुम्ही विचार केला तर सेम आहे. आणि इथं जर ह्या ट्रायंगलच्या बाबतीत विचार केला तर एक साईड हा एक्सला पॅरलल असलेल्या लाईनवरती आहे आणि त्याचा अपोजिट व्हर्टेक्स हा एक्स ॲक्सिसवरती आहे. अशा पोझिशनमध्ये जर ट्रायंगल्स असतील तर त्यांच्या हाईटच्या संदर्भात तुम्ही थिंक करा वेदर द हाईट ऑफ दीज 3 ट्रायंगल्स आर सेम ऑर नॉट. इथे एक तुम्हाला एक्झाम्पल दिलेलं आहे. आतापर्यंत जी ॲक्टिव्हिटी तुम्ही केलेलं आहे त्याच्यावरून तुम्ही हे एक्झाम्पल सॉल्व करू शकता. इन दिस ट्रायंगल द लेंथ ऑफ बी सी इज 12. द टोटल लेंथ ऑफ दिस बी सी इज 12 and the length of this AB is 6 centimeter. This one is 12 centimeter and the corresponding height on this base BC is 4 centimeter. Question is that find the corresponding height for a base AB. For this base AB you have to find the corresponding height. This is the question. Okay, हे तुम्ही सॉल्व करायचं आहे. आता आपण स्टडी करणार आहे रेशिओ अँड प्रोपोर्शनचं उजळणी. ओके, रेशो अँड प्रोपोर्शन हे तुम्ही प्रिव्हियस स्टँडर्डमध्ये स्टडीज केलेलंच आहे. रेशो मीन्स व्हॉट? इफ ए अँड बी आर द 2 numbers, suppose these are 2 numbers, when we compare these 2 numbers by division at that time, that is called a ratio. Then that comparison is A is to B. This A is to B is called a ratio. हे आणखीन एका पद्धतीनं लिहिलं जातं. A is to B या पद्धतीनं सुद्धा लिहिलं जातं. This is called a ratio. If this ratio is, this A is to B is equal to M is to n. या रेशोला जर हे रेशो इक्वल असेल, हे दोन्ही रेशो जर इक्वल असतील, देन ए बी एम अँड एन आर कॉल्ड इन प्रोपोर्शन. ते आर इन प्रोपोर्शन. मग त्यावेळी ते प्रोपोर्शनमध्ये आहेत असं म्हणतात. ए इज टू बी इज द रेशो. इफ दिस रेशो इज इक्वल टू एम इज टू एन, देन दिस 4 numbers आर कॉल्ड इन अ प्रोपोर्शन. या टॉपिकमधला नेक्स्ट पार्ट काय आहे बघा, रेशो ऑफ एरियाज ऑफ 2 ट्रायंगल. ए बी सी अँड पी क्यू आर द 2 triangles and you have to find the ratios of their areas. First we have to think how we can calculate the area of this triangle ABC. Area of triangle ABC is equal to 1/2 into base into height. This is the formula. Here let consider BC is the height, base, into the draw a perpendicular from A to this BC. This perpendicular segment is the height of that triangle. Okay, this is the area of triangle ABC is equal to 1/2 BC into AD. आपण हाईट इथं काढलेलं आहे, लक्षात घ्या. सिमिलरली find area of triangle PQR is equal to 1/2. Let consider this QR is the base. त्याचा करस्पॉन्डिंग हाईट काय होईल बघा,
मग हा पहिल्यांदा आपण क्यू आरला समाविष्ट करणारा जो लाईन आहे तो एक्सटेंड करून घेऊ असं. नाउ ड्रॉ परपेंडिक्युलर फ्रॉम दिस वर्टेक्स P up to this line. This perpendicular segment PS is the height of that triangle into PS. Okay. This is the area of triangle ABC. This one is the area of triangle PQR. Now question is that you have to find their ratios. Therefore, area of triangle ABC upon area of triangle PQR. Now this one is a ratio of these two areas is equal to 1/2 into BC into AD. This is area of first triangle upon 1/2 into base into height. This is the area of second triangle. In RHS, this 1/2 are the same. So 1/2 get cancelled. We are getting this one is equal to BC into AD upon QR into PS. That means मग याच्यावर आपण काय सांगू शकतो बघा, the ratio of areas of two triangle is equal to product of their bases and corresponding heights. Okay. Observe this first picture in which there are two triangles LMN and second one is a LNP. We are going to find the ratio of areas of these two triangles. The area of triangle LMN upon area of triangle LNP, which is equal to the, already we studied that the ratio of areas of two triangle is equal to ratio of their base. Their base, Mn is the base and corresponding heights. Mn into here La is the height. For this triangle LNP, NP is the base and corresponding height is again La. For these two triangles, look at their heights are same. La get cancelled. Therefore, the areas of these two triangles are proportional to corresponding bases. This is the first condition. That means इथं बघा लक्षात येतं का, हाईट जर सेम असतील दोन ट्रायंगलचं तर त्यांचा जो एरियाज आहे तो एरिया कशाची प्रोपोर्शनल असतं, करस्पॉन्डिंग बेसला. दिस इज द फर्स्ट कंडिशन. इन सेकंड कंडिशन ऑब्झर्व दीज टू ट्रायंगल्स, एरिया ऑफ ट्रायंगल DEF upon area of triangle, this one is a G EFG. The area of the ratio of areas of two triangle is equal to ratio of their bases. EF is the base into corresponding height is the DE upon EF into FG. इथं परपेंडिक्युलर असल्यामुळे राईट अँगल ट्रायंगल्स आहेत. हे जर बेस कन्सिडर केला तर हाईट GF होणार. म्हणजे इथं दोन्हीचा बेस इक्वल आहे, बेस कट होईल EF EF. Areas of triangles with equal bases are proportional to their corresponding heights DE upon FG. This is the second condition. काय म्हणतो लक्षात येतं बघा. सेकंड कंडिशन इथला जो फर्स्ट कंडिशन काय बघा, एरिया ऑफ ट्रायंगल्स विथ इक्वल हाइट्स आर प्रोपोर्शनल टू देअर करस्पॉन्डिंग बेसेस. अँड हियर इन सेकंड कंडिशन area of triangles with equal bases are proportional to their corresponding heights. ओके, यावरूनच तुम्हाला प्रॅक्टिस सेट 1.1 सॉल्व करायचे. आतापर्यंत जे डिस्कशन केलेलं आहे, पहिल्यांदा प्रॅक्टिस सेटमधले जे डायग्राम्स आहेत ते व्यवस्थित ऑब्झर्व करा आणि ते सॉल्व करा.